ब्रेकनंतर आपलं स्वागत. एक ब्रेकिंग न्यूज पाहूया. उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावर आता आशिष शेलार यांनी टीका केली. दौरे करण्यापेक्षा आत्मचिंतन बैठका घ्या, अहंकारी रूपी दौरे करून हाती काही लागणार नाही, अशी टीका आता आशिष शेलार यांनी केली. उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावरती आशिष शेलार यांनी ही टीका केलेली आहे. अहंकार रूपी उपदेशाचे दौरे करण्याऐवजी आत्मचिंतनाच्या बैठका केल्या तर बऱ्या होतील. आणि त्याही आत्मचिंतनाच्या बैठका माझे कुटुंब माझी जबाबदारी नाही. तुम्हाला त्या ठिकाणी मोरल अधिकारच नाही. याचं कारण कोणाच्या जीवावर कोण निवडून आल्यावर कोण कुठे जातो यावर प्रश्नचिन्ह विचारण्याआधी तुम्ही स्वतः पहा, स्वतःच्या गिरेबांमध्ये पहा. ज्या वेळेला मोदीजींचं चेहरा लावून आमच्या सहाय्याने तुम्ही निवडून आलात, त्या उद्धवजी तुम्ही आणि तुमचे बगलबच्चे काँग्रेसच्या दिमतीला जाऊन बसले. माझ्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चा निराधार, काँग्रेस पक्षाने मला ताकद दिली, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी हे वक्तव्य केलं. विजय वडेट्टीवार यांच्या शिवसेना प्रवेशासंदर्भात ज्या चर्चा सुरू होत्या त्या चर्चा संदर्भात आता वडेट्टीवार यांनी वक्तव्य केलंय. माझ्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चा निराधार आहेत, काँग्रेस पक्षाने मला ताकद दिली, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय. विजय वडेट्टीवारांना घ्यायला कोण तयार नसणार, पण वडेट्टीवार जाणार का, त्यांची काय इच्छा हे तर विचारावी. वारंवार त्याचं खंडन करतो. आपणच बातमी करताय, आपणच विचारताय, आपणच ठरवताय आणि मला काही कळतच नाही. पण त्यात मी कशाला जाऊ? मी या पक्षामध्ये नेता आहे, मला माझ्या शब्दाला इथे ताकद आहे. ठीक आहे, दिवस चांगले असतात, वाईट असतात, पण ह्याचा अर्थ असा आहे की सगळ्यांनी आता भाजपबरोबर जाणं, शिवसेनेबरोबर जाणं, पक्ष बदलणं वारंवार, म्हणजे विरोधक संपवून राहायलाच नाही पाहिजे शिल्लक. सुनेत्रा पवारांच्या सभेत दिलीप मोहिते पाटील भावूक झालेत. अजित पवार यांच्या कार्यपद्धतीच्या आठवणीने त्यांना अश्रू अनावर झालेत. पुण्याच्या खेड तालुक्यातील रासे येथील शासकीय कार्यक्रमाच्या सभेत सुनेत्रा पवारांसमोर अजित पवार यांच्या निर्णयक्षम कार्यपद्धतीची आठवण करून देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील हे भावूक झाले. खेड तालुक्यावरील अजितदारांच्या योगदानाचा उल्लेख करताना भर सभेत त्यांना अश्रू अनावर झाले. तर आम्ही दादाकडे गेलो. दादा एका क्षणामध्ये त्यांना सगळ्या गोष्टी अडचण करायची आणि त्या क्षणामध्ये त्याच्यावर निर्णय व्हायचा. अशाच पद्धतीच्या निर्णयाची आपल्याकडनं आम्हाला अपेक्षा आहे. मला खात्री आहे की हळूहळू वैदी साहेबांना सुद्धा बऱ्याच गोष्टी आता कळायला लागल्या. जसं जसं त्या ग्रामीण भागामध्ये करतील किंवा जशा अडचणी त्यांच्या समोर येतील त्याच्यातनं मार्ग काढून लोकांना न्याय द्यायचं काम वैदी साहेब करतील ही खात्री आमच्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. आणि या तालुक्यावर अजितदादांचे अनंत आहेत. पुढे सांगतो. धन्यवाद. स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलावावर इंग्रजी फलक लावण्यात आले. या इंग्रजी फलकाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आंदोलन केलं. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मराठी फलक लावलाय. सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलावाच्या प्रवेशद्वाराजवळ केवळ इंग्रजी भाषेतील नावाचा फलक लावण्यात आल्याचा निषेध करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आंदोलन केलंय. मराठी भाषेचा अवमान झाल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी संबंधित इंग्रजी फलक हटवून त्या ठिकाणी मराठी भाषेतील नवीन फलक लावलाय. या मराठी भाषेसाठी कित्येक शब्द सावरकरांनी दिले. त्यातलाच एक शब्द महापौर. महापौर हा शब्द सावरकरांनी मराठी भाषेला दिला. आज या सोलापूर महापालिकेतल्या बसलेल्या महापौरला जर सावरकरांबद्दल जर माहित नसेल, त्यांची जर अभ्यास नसेल, तर हे असे प्रकार होतात. हे प्रकार थांबवण्यासाठी आज पहिलं पाऊल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं उचललंय. त्या इंग्लिश पाटीवर मराठी पाटी आज मनसेने लावलेली आहे. येत्या 48 तासात जर या महापालिकेने जर ही पाटी बदलून पहिल्यासारखी पाटी मराठी जर नाही लावली तर त्या महापौराला महापालिकेसमोर येऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र आंदोलन करेल व त्यांना त्यांच्या भाषेत उत्तर देईल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.